हॅलो, आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे छोटासा मिनी ब्लॉग्स आणि त्याचबरोबर कढीची रेसिपी. आणि कढी लहान बाळ असल्यास खायला जमते की नाही, म्हणजे बाळांतीन बाईला कढी जमते की नाही आणि ती कशी बनवायची ते आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका, नक्की शेवटपर्यंत बघत राहा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओज आणि माहितीच पाहिजे असेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेवटी का होईना लाईक करायला विसरू नका. चला मग छोटासा मिनी ब्लॉग्स न स्किप करता नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला काय या व्हिडिओमध्ये आवडलं की नाही ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला आपण झटपट अशी कढीची रेसिपी बघणार आहोत. तर आता बाळांतीन बाईला कढी जमते की नाही हा पहिला प्रश्न. तर हो, बिनधास्त कढी खाऊ शकतात, पण ती कशी बनवायची. तर आपण एरवी बनवतो कढी त्यापेक्षा थोडीशी पातळ बनवायची आहे. त्याचबरोबर कमी तिखटाची बनवायची. हे सगळ्यांना माहिती आहे, लहान बाळ असेल की तिखट खायला जमतं की नाही, पण प्रश्न असतो कढी खायला जमते की नाही. तर 12 दिवस झाले बाळाला कीच आपण कढी खायला चालू केली तरीही चालतं. आता तुम्ही इथे दही घ्या किंवा ताक घ्या, दोन्ही सुद्धा चालतं. तर सर्वात अगोदर मी दही घेतलं होतं, ते दही फेटून घेतलं. मिरची जर जास्त लोकांसाठी बनवायची असेल तर तुम्ही 1-2 अर्ध्या मिरचीचे तुकडे घालू शकता, म्हणजे अर्धाले 1-1.5 मिरची घालू शकता. आणि स्वतःसाठी बनवायची असेल तर फक्त अर्धा तुकडा मिरचीचा टाकायचा. तिखट जमत असेल, काही लोकांना तिखटाशिवाय जमत नाही म्हणून 1 मिरची घातली तरीही चालतं. मग त्यामध्ये कोथिंबीर, लसूण, जिरे, खोबरं आवडत असेल तर खोबरं, जे आपण एरवी कढीला साहित्य वापरतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे मिक्सरला सगळं फिरवून घ्या, शेंगदाणे वगैरे. त्यानंतर थोडंसं तेल टाका पातेल्यात. आपण जशी सेम एरवी बनवतो तीच कढी बनवायची, फक्त कमी तिखट. डाळीचं प्रमाण डाळीच्या पिठाचं प्रमाण कमी वापरायचं आणि पातळ बनवायची. तर आता मी फक्त यामध्ये अर्धा चमचा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ मिक्स केलं तर दह्यामध्ये आणि सगळं वाटण त्यामध्ये मिक्स करून कढीला असा छान तडका दिला. कढीपत्ता सुद्धा टाकला होता. आता कढी म्हटलं की कढीपत्ता नसेल तर मग कढीला चव येत नाही. आता एरवीपेक्षा आपण ही पातळ बनवायची आहे, म्हणजे बाळांतीन बाईला चुरून खाता येईल अशी ही कढी बनवायची आहे. तर चला, कढी तयार झालेली आहे. आता कढी साईडला ठेवली आणि तिकडे मी भात लावला होता. एरवी माझं रात्रीला वरण भात पोळी किंवा भाजी असं असतं बरं का, किंवा मग भाजी नसली तर पोळी वरण आणि भात हे असतं. आणि स्वयंपाक चालू असला रात्री की मग दोन्ही मुलांना मध्ये मध्ये बघावं लागतं. आता ती जी मुलगी आहे छोटी बाळ, तिला मी बेडरूममध्ये झोपी घातलं आणि हा हॉलमध्ये अभ्यास करत होता. असं स्वयंपाक करता करता दोन्हीकडे लक्ष द्यावं लागतं. तर चला, माझी कढी तयार झाली होती, भात सुद्धा झाला होता. आता मला बनवायचं होतं भाकरी. तर भाकरी एकच बनवायची होती आणि यामध्ये कढी सोबत मी भात म्हणजे फिक्की खिचडी लावलेली होती. अगदी आपण भातासारखीच बनवली होती, तिखट वगैरे त्यामध्ये जास्त काही वापरलं नव्हतं. आणि मग अर्धा स्वयंपाक होत आला, भाकरी टाकायची राहिले पण पिल्लूमध्येच उठलं. मग इला बघितलं तर पिल्लू हसत हसतच उठतं, कधी जास्त रडत नाही बरं का ती, पण जवळ माणूस लागतं तिला बघायला असलं की ती शांत खेळते. तर ती मध्येच उठली. मग चला म्हटलं आता ती खेळत आहे तोपर्यंत भाकरी टाकावी. तर तिला शांत केलं आणि मग तिच्या दाऊजवळ नेऊन ठेवलं. तर मला दाऊ म्हणजे तिचा दादा बरं का, दादाजवळ तिला नेऊन ठेवलं. मग ती त्याला बघत बघत खेळत होती. असंच तिला उचलून तिकडं हॉलमध्ये ठेवलं आणि मग मी भाकरी टाकायला घेतली. तर आज काय झालं, भाकरी बनवली पण ती करपली. आता मी थंबनेलमध्ये असं दाखवलं की मला भाकरी येत नाही, तर असं नाही बरं का, मला भाकरी बऱ्यापैकी येतात, अशा छान भाकरी येतात असं नाही. पोळ्या मला छान येतात पण भाकरी एवढ्या छान येत नाहीत, हे मी माझंच सांगते बरं का. कारण पोळ्या रोज बनवते आणि भाकरी ही कधीतरी बनवते, त्यामुळे मला एवढ्या व्यवस्थित भाकरी येत नव्हत्या. पण छान भाकरी बऱ्यापैकी येतात बरं का, छान नाही पण बऱ्यापैकी. पण आज काय झालं, भाकरी मी बनवली होती, एकच बनवायची होती म्हणून मोठी बनवली, कारण मला खिचडीच खायची होती कढी बरोबर. तर मग मी ही भाकरी मोठी बनवली आणि भाकरी छानच झाली होती बरं का. पण काय झालं, गॅस कमी केला आणि मग मध्येच पिल्लूचा आवाज आला म्हणून तिला बघायला गेले आणि तिच्या जवळ बसले. इकडे भाकरीचं लक्षच नाही, ती भाकरी करपून गेली
आणि नंतर मग एकदा हात धुतला की भाकरी बनवायचा कंटाळा आला. मग मी तशीच भाकरी खाल्ली. मला भीती वाटत होती की बाळाचं पोट दुखतं की काय, पण नाही दुखलं. कारण मी काय केलं तर कढी पातळ केली. कढीमध्ये तिला छान भिजत ठेवलं आणि चुरून खाल्ली. कारण जरी खावंसं नाही वाटलं असं काही, तर बाळ लहान असलं की असंच काहीतरी खावं लागतं. फक्त भीती वाटत होती तिचं पोट दुखू नये, कारण ती भाकरी भाजून अशी करपली होती आणि कडक झाली होती. एका साईडने भाजलीच नाही आणि एकाच साईडनं ती करपून गेली. तर भाकरी बघा किती गोल गरगरीत आली होती, पण तिला व्यवस्थित भाजलं नाही म्हणून तिची अवस्था अशी झाली होती. आता फुल गॅस करून मी तव्यावर ही भाकरी भाजली असती, छान फुलली असती आणि मस्त मऊ मऊ झाली असती. पण कमी गॅस केला आणि ठेवून गेले. म्हटलं तोपर्यंत खालची साईड भाजल, पण हे प्रकार झाला बघा. तर म्हटलं चला जाऊ द्या, आता काय होतं, अशीच खाल्ली. त्याबरोबर अशीच फिक्की खिचडी बनवली होती, ती खिचडीसुद्धा खाल्ली. चला मग आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग्स तुम्हाला कसा वाटला, आणि तुम्ही कढी खाता की नाही, ज्यांचे बाळ छोटे आहेत त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.